to all, respected dais, teachers and all my dear friends. Myself Arya Savan, studying in 10th grade. Today we all are gathered here to celebrate 18th Independence Day. Today, as we look up at the sky, our hearts swell with pride to see tricolor flying high and free. It represents the breath of our freedom fighters, the sweat of our farmers, and the ultimate sacrifice of our soldiers guarding the borders. When our national flag unfolds, it tells us the story of resilient India. The future we are building together. It does not belong to any single region, language or religion. It belongs to every single Indian. Let us bow our head in deep gratitude to this symbol of our national identity. As citizens, let us promise to live by the values it represents, ensuring that it honors the glory always remain unblemished. At last, a very happy Independence Day to all. विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा. थैंक यू. जय हिंद, जय भारत. म्हणून आज हा सूर्य उगवला, सांडले रक्त सीमेवरती, म्हणून आज हा सूर्य उगवला. चला झुकू मस्तक आज, चला झुकू मस्तक आज, नमन करूया त्या प्रत्येक वीरांना, त्या प्रत्येक वीरांना. अशा या महान वीर देशभक्ताच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सो अनघा रुईकर मॅम, प्रमुख पाहुणे श्री अतुल रुईकर सर व सर्व मान्यवर आणि माझे प्रिय देशभक्त विद्यार्थी मित्रांनो, आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आजचा हा दिवस केवळ एक उत्सव नाही, तर आपल्या भारत मातेचा स्वाभिमान व शूरवीरांच्या त्यागाचा इतिहास आहे. आज आपण इथे सर्वजण एकत्र होऊन हा मंगलमय सोहळा साजरा करत आहोत. आपण यावर्षी म्हणजेच 15 ऑगस्ट 2026 रोजी भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. ज्यांनी लिहिल्या स्वातंत्र्याच्या गाथा, ज्यांनी लिहिल्या स्वातंत्र्याच्या गाथा, त्यांच्या चरणी ठेवूनी माथा, त्यांच्या चरणी ठेवूनी माथा. विसरणार नाही आम्ही त्यांचे बलिदान, विसरणार नाही आम्ही त्यांचे बलिदान. प्राणपणाला लावून राखू देशाची शान, राखू देशाची शान. मित्रांनो, आपल्या शूरवीरांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी त्यांच्या प्राणाची बली दिली, त्यामुळे आज आपण मोकळ्या आभाळात श्वास घेतोय. मित्रांनो, जर शूरवीरांनी आपले बलिदान दिले नसते, जर त्यांनी सुद्धा गुलामी सहन केली असती, तर काय झाले असते? जर सावित्रीबाई फुलेंनी आपले मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळून नसते दिले, तर काय झाले असते? जर त्या सुद्धा घरगृहिणी म्हणून राहिल्या असत्या, तर काय झाले असते? या भारत देशाच्या इतिहासाच्या पानावर त्यांचे व शूरवीरांचे नाव असते का? नाही. जर त्या सर्वांनी आपलं बलिदान नसतं दिलं, तर आज आपण इथे नसतो. म्हणून म्हटले आहे, सीमेवर जो रोज लढतो, सीमेवर जो रोज लढतो, त्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. सीमेवर जो रोज लढतो, त्या सैनिकांचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या देशाची माती हीच आमचा अभिमान आहे, हीच आमचा अभिमान आहे. मित्रांनो, आपल्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची बली दिली, त्यांच्यासारखे आपण सीमेवर जाऊन उभे राहू शकत नाही, तर काय झाले? आपण आपल्या भारत मातेसाठी काहीतरी करूच शकतो. आपण जो तिरंगा अभिमानाने व गर्वाने फडकवतो, त्या प्रत्येक रंगामागे कथा दडलेली आहे. भगवा रंग सांगतो त्यागाची, पांढरा रंग सांगतो सत्य व शांतीची, आणि हिरवा रंग सांगतो समृद्धीची, व मध्ये असलेला अशोक चक्र सतत पुढे जाण्याची व प्रगतीची शिकवण देते. 150 वर्षाहून अधिक काळ आपण परकीय सत्तेखाली दबलेलो होतो. या मातीत जन्मलेल्या अनेक महावीरांनी आपले बलिदान दिले. टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे असे ठामपणे सांगितले. गांधीजींनी सत्य व हिंसेच्या मार्गावर जाऊन ही लढाई लढली व अनेक महापुरुषांनी आपले बलिदान दिले. आज आपला देश अंतराळात झेप घेतोय. डिजिटल क्षेत्रात जगाला मार्गदर्शन करतोय. खेळाच्या मैदानातही आज आपला तिरंगा उंच फडकतोय. आजच्या पवित्र दिनी आपण एक मनोमन प्रतिज्ञा करूया. आपण केवळ स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे नाही, तर त्याचे खरे रक्षक व वाहक बनू. शेवटी एवढंच सांगेन, रक्तातून उगवला स्वातंत्र्याचा
झाली ही धरा, अभिमानाने गाऊ आता जय हिंद हाच नारा, जय हिंद हाच नारा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. प्रभात. मैं प्रसिद्धि पारस तांबेकर, कक्षा दूसरी की छात्रा. आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे दोस्तों, सभी को मेरा नमस्कार. आज सभी के सामने स्वतंत्रता दिवस पर कुछ शब्द कहना चाहती हूँ. 15 अगस्त 1947 को हमारा भारत देश आजाद हुआ था. यह आजादी हमें हमारे वीर स्वतंत्रता सेनानियों के बलिदान से मिली है. हम महात्मा गांधी, भगत सिंह और सुभाष चंद्र बोस जैसे महान नेताओं को नमन करते हैं. हमें अपने देश से प्यार करना चाहिए और भारत का अच्छा नागरिक बनना चाहिए. एकता हमारी शान है, भारत देश महान है. एकता हमारी शान है, भारत देश महान है. देश की शान तिरंगा मान, देश की शान तिरंगा मान. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. कहानी क्या है? हमारी कहानी यही है कि हम हिंदुस्तानी हैं, हम हिंदुस्तानी हैं. आप सबको मेरा नमस्कार. मेरा नाम आरोही पल्लवी रोशन कामरे है. आज 15 अगस्त है. आज के दिन हमारा देश स्वतंत्र हुआ था. मैं आप सबको इस स्वतंत्रता दिन की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ. पानी न हो तो नदियाँ किस काम की, आंसू न हो तो आंखें किस काम की, दिल न हो तो धड़कनें किस काम की. अगर हम वतन के काम न आए तो ये जिंदगी किस काम की, ये जिंदगी किस काम की. जय हिंद, जय भारत. बहुत ही